पथारी व्यावसायिक संस्था मर्यादित महाराष्ट्र राज्य संघटनेची हडपसर कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष मोहन चिंचकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडण्यात आली। हडपसर कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी संतोष मोहन चिंचकर, कार्याध्यक्षपदी सुलतान बागवान, उपाध्यक्षपदी बलभीम येवते, उपाध्यक्षपदी अमोल दळवी, सचिव प्रवीण चिंचकर, खजिनदार रमेश जयस्वाल, सदस्य श्यामलाल श्रीवास्तव, महबूब बागवान, राजेंद्र येवते, दीपक वाघमारे, राजकुमार जयस्वाल, मालन साळुंखे, शकुंतला करपेकर, रजिया पठाण यांचा समावेश आहे। आधारस्तंभ बाबा आढाव आणि जिल्हाध्यक्ष मोहन चिंचकर यांच्या नेतृत्वाखाली हडपसर परिसरातील पथारी व्यावसायिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार, तसेच अनधिकृत पथारी व्यावसायिक बसणार नाहीत याची दक्षता घेणार असे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष चिंचकर, कार्याध्यक्ष सुलतान बागवान यांनी सांगितलं। हडपसर परिसरातील पथारी व्यावसायिकांचे अनेक प्रश्न आहेत जे महापालिकेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत। हडपसर कार्यकारिणीने चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पथारी व्यावसायिक संस्था महाराष्ट्र राज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन चिंचकर यांनी केले। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिकेने अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई केली। त्यातील अनेक अनधिकृत पथारी व्यावसायिक पुलाखाली बसल्याने अधिकृत व्यावसायिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे। अनधिकृत व्यावसायिकांवर महापालिकेने कारवाई करावी असे आवाहन मोहन चिंचकर यांनी केले आहे। या ठिकाणी पूर्वी 20 वर्ष मी स्वतः हडपसर विभागाचा अध्यक्ष होतो। त्यानंतर माझी डॉक्टर बाबा आढाव यांनी माझी पुणे जिल्ह्यावर नियुक्ती केली आणि त्यानंतर हडपसरला मी याच्या अगोदर बलभीम येवते अध्यक्ष झाले। त्यानंतर आमचे सुलतान बागवान यांना अध्यक्षपदी आपली निवड झाली आणि या 25-22 तारखेला ज्या रामाचं आपण या ठिकाणी पूजन केलं आणि आमच्या नवीन कार्यकारिणी लाडू वाटप ठेवले होते। त्या दिवशी संध्याकाळी आम्ही मीटिंग घ्यायची ठरलं आणि सर्व कार्यकर्त्याच्या मीटिंग मध्ये अध्यक्षपदी आमचे चिरंजीव संतोष चिंचकर यांची सर्वांमध्ये सर्व कार्यकर्त्यांनीच निवड केली। या ठिकाणी आमचे कार्याध्यक्ष सुलतान बागवान हजर, अमोल दळवे, प्रवीण चिंचकर आहेत, सर्वच कार्यकारिणी या ठिकाणीची निवड झाली आणि त्या दिवशी आम्ही संघटनेचा पुढे बोर्ड लावलेला आहे। नवीन कार्यकारिणीला आपण मार्गदर्शन मी स्वतः केलेलं आहे। आपण कार्यकारिणी एवढ्यासाठी केलेले की किमान अधिकृत वाल्यांसाठी काम करायचं, कुणाचा माल पकडला असेल, कुणाची हातगाडी उचलली असेल, ते पथारीवाल्याचं संरक्षण म्हणून आम्ही हे नवीन कार्यकारिणी जाहीर केलेले आणि त्याच्या अनुषंगाने आपलं काम नवीन कार्यकारिणी चांगलं चालू ठेवलेलं आहे। या संदर्भात पुणे शहर असेल किंवा हडपसरमध्ये असतील, पथारी पंचायत काम सतत करत असते, तोच न्याय आम्ही सर्वांना देतो। ती कमिटी न्याय देईल हडपसरला। आज पुणे शहरात जर कोणची संघटना काम करत असेल पथारी वाल्यासाठी तर ही एक अशी एकमेव संघटना आहे डॉक्टर बाबा आढाव यांची पथारी व्यावसायिक पंचायत, जी गोरगरिबासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करते, गोरगरिबासाठी वेळोवेळी उपोषण करते। बाकीचे संघटना फक्त निवडणुकीपुरते आहेत, कामासाठी काय नाहीत। फक्त ही बाबाची एक संघटना अशी आहे की जी पुणे शहरावर आमचे आता पुणे जिल्हाध्यक्ष मोहन चिंचकर हे प्रत्येक वेळी कुठे ना कुठे रोज भेट असते त्यांची। सकाळी निघाले की संध्याकाळी येतात, म्हणजे संघटनेसाठी त्यांचा एवढा वेळ जातोय। 10वी 12वी आणि पदवीनंतर आता पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा। पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या। शाखा हडपसर, पिंपरी, बालाजीनगर, वाघोली।